आवाज मानदेशाचा। राज्य शासनाने गुटख्यावर बंदी लागू केली असताना मान तालुक्यातील म्हसवड, दहिवडी आणि परिसरात काही ठिकाणी छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे। उघडपणे विक्री कमी झाल्याचं दिसत असले तरी काही व्यापाऱ्यांकडून किरकोळ दुकाने, पान टपऱ्या आणि किराणा दुकानांमार्फत गुटखा पोहोचवला जात असल्याचा आरोप केला जातोय। राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने अवैध गुटखा विक्री विरोधात राज्यभर धडक कारवाई सुरू केल्यानंतर अनेक ठिकाणी उघडपणे होणारी विक्री कमी झाली आहे। मात्र कारवाईच्या भीतीमुळे हा व्यवसाय आता अंडरग्राऊंड पद्धतीने सुरू असल्याची चर्चा असून संबंधित यंत्रणांनी यांची गंभीर दखल घेण्याची गरज व्यक्त केली आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही पानटपऱ्या, किराणा दुकाने आणि इतर किरकोळ विक्रेत्यांकडे मागणी होताच गुटखा गुप्तपणे उपलब्ध करून दिला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। त्यामुळे गुटखा बंदीच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। गुटख्याच्या विक्रीमुळे युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढण्याची भीती व्यक्त होत असून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही हा गंभीर विषय मानला जातोय। त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन, स्थानिक पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे विशेष तपासणी मोहीम राबवून अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान या प्रकरणात संबंधित व्यापारी किंवा विक्रेत्यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही। संबंधित यंत्रणांनी तपास करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। मान 24 न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मनवडी। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।